नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवर. दिलकशी या सुंदर प्रेमकथेचा भाग 31 घेऊन मी पुन्हा तुमच्यासमोर आले आहे. ध्रुव आणि कनक यांच्यातला हा नात्याचा प्रवास, कधी गोड, कधी हट्टी, कधी गैरसमजांनी भरलेला, पण तरीही मनाला स्पर्श करून जाणारा. आजच्या भागात ध्रुवच्या मस्करीमुळे कनक पुन्हा एकदा गोंधळते आणि त्यावेळी तिच्या आयुष्यात एक नवीन एंट्री वळण घेऊन येते, सोनालीची एंट्री. मग पुढे काय होणार? सोनालीच्या येण्याने ध्रुव आणि कनकच्या आयुष्यात काय बदल होणार? चला तर मग ऐकूया दिलकशी भाग 31. बेसावध असलेली ती ओढल्या गेल्यामुळे डायरेक्ट ध्रुवच्या मांडीवर जाऊन बसली. त्याने एका हाताने तिच्या पाठीला आधार देत दुसऱ्या हाताने तिला व्यवस्थित मांडीवर ॲडजस्ट केले आणि तिच्या नजरेत नजर मिळवून तिला प्रेमाने म्हणाला, प्लीज एंजल, 2 दिवस झाले तुला बघितलं सुद्धा नाही. कमीत कमी व्यवस्थित बघून तर घेऊ दे. तो तिला फार प्रेमाने बोलत होता, पण तिच्या डोक्यात ऑफिसमध्ये त्याने बोललेले वाक्यच फिरत होते. कनक, कनक नाव आहे माझं. सकाळीच सांगितलं होतं, विसरलात का? आणि का का बघायचं आहे? सकाळपासून तर बघताच आहात ना? तिने गाल फुगवले आणि हाताची घडी घालून मान तिरपी केली, पण त्याच्या मांडीवरून काही उठली नाही किंवा तसा प्रयत्नही केला नाही. तिचे फुगलेले गाल बघून त्याला तिची मजा घ्यावीशी वाटली. ते काय आहे ना, मी कंपनीचा बॉस आहे आणि तू माझी सेक्रेटरी. तर मला आता सेक्रेटरीसोबत, तो पुढे बोलतच होता की तिने त्याच्याकडे मोठे डोळे करून बघितलं आणि त्याच्या खांद्यांना किंचित धक्का देऊन ती त्याच्या मांडीवरून उठून उभी राहिली आणि कपडे झटकत बाजूच्या चेअरवर जाऊन बसली. शी, किती निर्लज्ज आहात. पण मी नाही त्यातली. मी ऑलरेडी मॅरिड आहे. आणि आणि आता मात्र पुढे बोलताना ती अडखळली. लग्न झाले आहे तर काय? लग्नानंतर अशा खूप साऱ्या गोष्टी होत राहतात. आणि तुला तर माहिती आहे, या कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये जर चांगली नोकरी टिकवायची असेल तर बॉसला खुश ठेवावं लागतं. तो चेहऱ्यावर भला मोठा ॲटिट्यूड घेऊन तिला म्हणाला, पण त्याचे बोलणे ऐकून ती डोळे बारीक करून त्याच्याकडे बघायला लागली. ती पुढे काही बोलेल तेवढ्यात वेटरने येऊन त्या दोघांचे जेवण लावले. ध्रुवने त्याला जायचे खुणावताच वेटर तिथून निघून गेला. कम ऑन, पहिले जेवण करून घे, मग नंतर बाकी. तो तिच्याकडे बघत एक डोळा ब्लिंक करत म्हणाला, काही गरज नाही, तुम्ही तुमचं करा, मी माझं पाहून घेईल. तो पुन्हा तिची मस्करी करत होता म्हणून आता ती वैतागून त्याला म्हणाली. तसं त्याने एक हात तिच्या कमरेत घालून तिला त्याच्याजवळ ओढलं. होतीच केवढी ती. त्याच्या त्या जिमने कमवलेल्या शरीरापुढे तिचा काय निभाव लागणार होता. ती सरळ सोफ्यावर त्याच्या बाजूला त्याला चिटकून बसली. यू ईट विथ युअर हँड अँड आय विल फीड यू माय वे. तो तिच्या ओठांकडे पाहत सिडॅक्टिव्ह व्हॉईसमध्ये म्हणाला. त्याचं बोलणं ऐकून आणि त्याच्या नजरेकडे पाहत तिच्या अंगावर पुन्हा एकदा काटा आला आणि पोटात काहीतरी घुसळल्यासारखं वाटलं. तिने त्याचा कमरेवरचा हात बाजूला करण्याचा प्रयत्न केला, पण तो अगदी 1 सेंटीमीटरही तिच्याकडून हलला नाही. शेवटी तिने त्याच्या तोंडाकडे पाहून केविलवानं तोंड करत त्याला म्हणाली, हँडवॉश. त्याने हलकं स्माईल करत तिच्या कमरेवरचा त्याचा हात मागे घेतला. तसं ती पटकन उठून हँडवॉश करायला गेली. आता पुन्हा मला तसंच झालं. बहुतेक माझा आजार आता वाढतो आहे. पहिले फक्त सकाळी आणि रात्री व्हायचं, आता तर दुपारी सुद्धा तसंच झालं. मला लवकरात लवकर चांगल्या डॉक्टरांना दाखवावं लागेल. हँडवॉश करून झाल्यावर ती स्वतःशीच बडबडत रूममध्ये आली आणि आता मात्र त्याच्या समोरची चेअर पकडून गुपचूप तिचं जेवण करू लागली. आता मात्र दोघांनी पण शांततेत एकमेकांना न चिडवता जेवण केलं. तू ऑफिस जॉईन करताना किल्लेदार सरनेम का नाही लावलं?
जेवण झाले तशी शांतता मोडत त्याने तिला प्रश्न केला. ते ते मी मला सॉरी मी तिला वाटले त्याला राग आला असेल म्हणून ती ततपप करायला लागली. हे बघ, मी तुला रागवत नाही, तर तुझ्या डिसिजनचं रिस्पेक्ट करतो, पण फक्त मला कारण जाणून घ्यायचं आहे. त्याने तिच्या चेहऱ्यावरचे भाव ओळखून तिला सांगितलं. ते ते मला माझी स्वतःची अशी ओळख तयार करायची होती. जर मी तुमचं नाव लावलं असतं तर सर्व मला तुमची बायको म्हणून ओळखतील आणि माझ्यावर फेवर करतील, जे मला नको होतं. मला स्वतःचं शिकून काहीतरी अचीव करून दाखवायचं होतं. कनकचे बोलणे ऐकून त्याच्या मनाला थंडक वाटली. तिला स्वतःला काहीतरी करायचे आहे. कुणाच्या कबड्या घेऊन तिला आयुष्य काढायचे नाही. या गोष्टीने त्याला समाधान मिळाले. ओके, मग तू आपल्या लग्नाबद्दल पण सांगणार नसशील? त्याने असे विचारताच कनकने तिची मान नकारात हलवली, पण तिचं हृदय आता मात्र धडधडत होतं. तिला असं वाटत होतं की ती त्याचं नाव लावत नाही, लग्न लपवते आहे, म्हणजे तो नक्कीच तिच्याबद्दल काहीतरी गैरसमज करून घेईल आणि तिला रागवेल. मग आता तूच सांग, जर कंपनीत मी तुला ओळख दाखवली असती किंवा तुझ्यावर काही फेवर केला असता, तर लोकांच्या मनात तुझी इमेज काय राहिली असती? आता मात्र तिच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. त्याला काय म्हणायचं होतं तिला चांगल्याने समजलं. तिला आता त्याच्यावर रागवल्याचा पश्चाताप होऊ लागला. तिने त्याला एक क्यूटशी स्माईल देत एका हाताने कान धरला आणि हळूच सॉरी म्हणाली. तिच्याकडे पाहत त्याने सुद्धा तिला स्माईल दिली आणि उठून उभा राहत तिच्या डोक्यावर टपली मारत म्हणाला, मग आता चलायचं का ऑफिसला, की अजून काही बाकी आहे? मग ते दोघी ऑफिसला परत आले. असेच काही दिवस निघून गेले. आता कनक ऑफिसमध्ये चांगलीच रुळली होती. तिला ऑफिसच्या ज्या गोष्टी समजत नव्हत्या त्या नील तिला चांगल्याच प्रकारे समजावून सांगत होता. नील आणि तिची बॉन्डिंग या दिवसात खूप छान झाली होती. ध्रुवसुद्धा त्याला जमेल तसं सकाळी ब्रेकफास्टसाठी घरी थांबायला लागला होता. पण तो जेव्हाही तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करायचा, ती मात्र त्याच्यापासून 2 हात लांब पळायची. त्याला तिच्या या वागण्याचा अर्थ समजत नव्हता, पण एखाद्या वेळेस तिला तिची स्पेस हवी असेल असा विचार करून त्याने या गोष्टीकडे जास्त लक्ष दिले नाही. आज ध्रुवची इम्पॉर्टंट मीटिंग असल्याने तो सकाळी लवकर निघून गेला होता. कनकसुद्धा तिची तयारी करत होती की तिचा मोबाईल रिंग झाला. हाय मेरी जान, तू मुझे भूल गई. कनकने फोन उचलल्या उचलल्या पलीकडून आवाज आला. तसा तिने फोन कानाच्या बाजूला करून पाहिलं तर अननोन नंबरवरून कॉल होता. हु इज स्पीकिंग? कनकने गोंधळून विचारलं. हां बाई, तू आता मला का ओळखशील? मी कोण? समोरून बोलण्याच्या आवाजावर कनक विचार करू लागली. तसं तिला क्लिक झालं आणि ती उभं राहून उड्या मारत म्हणाली, हे सोना, आय मीन सोनाली, तू तू बोलते आहेस ना? हो, मीच तो दुखी आत्मा, जिला तू विसरून गेली. पुणे सोडून दिल्लीला काय आली, दिल्लीचीच होऊन गेली. सोनाली मुद्दाम दुखी आवाजात नाटक करत म्हणाली. हे कुठे आहेस तू? आणि तुला माझा नंबर कसा मिळाला? कनकने तिच्या नाटकाला इग्नोर करत विचारलं. कारण इथे आल्यावर तिचा हा नंबरही बदलून गेला होता आणि तिने सोनालीला याआधी कधीच तिच्याबद्दल काही माहिती सांगितली नव्हती. त्यामुळे तिला काही माहिती असण्याचा प्रश्नच येत नव्हता. अरे ढूंढने से तो भगवान भी मिल जाता है, आणि इथे तर देव स्वतः मला शोधत आला. सोनालीने तिच्या अंदाजात गुगली टाकली. म्हणजे? कनकने कन्फ्यूज होत विचारलं. अगं, तुला आपले कोऑर्डिनेटर सर आठवतात का? त्यांनी स्वतः माझ्याशी कॉन्टॅक्ट केला आणि मला तुझा हा नवीन नंबर दिला. आता कनकच्या लक्षात आले की ध्रुवनेच अल्बर्टला कनकचा नंबर सोनालीला द्यायला सांगितला असेल.
कारण त्याच्या इच्छेशिवाय अल्बर्ट असं काही करणार नाही. त्याला तिची किती काळजी आहे हे बघून तिच्या मनावर मोरपीस फिरले. ओके, मग आता कुठे आहेस? कधी येते आहेस दिल्लीला? कनक बोलत होती. तेवढ्यात लकीने येऊन तिला खाली गाडी रेडी झाल्याचे खुणावले. तिने सुद्धा हाताची 5 मिनिटाचा इशारा करत बोलणं आटोपतं घेतलं. अगं, मी इथे दिल्लीलाच आहे. 2 दिवसापूर्वीच आली आणि आता जॉब शोधते आहे. आज एका ठिकाणी इंटरव्ह्यूला जायचे आहे. त्याआधी म्हटलं तुझ्याशी फोनवर बोलून तुझं गुड लक विश घेऊन घेऊ. सोनालीने तिला डिटेलमध्ये उत्तर दिलं. अरे वा, तू दिल्लीला आहे आणि कुठे थांबली आहेस दिल्लीत? कनकने हातात पर्स घेतली आणि पायऱ्या उतरत तिला विचारलं. सध्या हॉटेलमध्ये थांबली आहे. जसा जॉब मिळेल तसा मी फ्लॅट बघेल. आता मात्र सोनाली खरंच उदासपणे म्हणाली. तिच्या आवाजातली उदासी कनकला बरोबर कळली. हे काय सोनाली, दिल्लीमध्ये आहेस मग घरी जायचं ना, हॉटेलवर का थांबलीस? कनकने विचारल्यावर सोनाली म्हणाली, ते घर घर वाटत नाही. मग तिथे जाऊन काय करू? त्यापेक्षा तर हे हॉटेलच बरं. ते जाऊ दे, तू सांग, तू कशी आहेस? कुठे आहेस? तुझ्या जॉबचं काय झालं? मी आपल्या सरांना तुझ्याबद्दल विचारलं होतं, पण त्यांनी काही सांगितलं नाही. मी ठीक आहे. मी तुला कॅफेचा ॲड्रेस मेसेज करते. तुझा इंटरव्ह्यू झाला की संध्याकाळी आपण तिथे भेटू. मग तुला माझ्याबद्दल सर्व डिटेल्स सांगते. कनकचं ऑफिस आलं होतं म्हणून तिने आता बोलून घाईत फोन ठेवून दिला. सोनाली दिल्लीचे मोठे बिझनेसमॅन सोनी सिंग यांची एकुलती एक मुलगी, जिला आईवडिलांनी फक्त त्यांच्यात काही त्रुटी नाही हे दाखवण्याकरता जन्माला घातलेली होती. पैशाच्या मागे धावत असणाऱ्या तिच्या वडिलांनी तिला वडिलांची सोडून कशाचीच कमी ठेवली नव्हती. दर महिन्याला एक मोठी रक्कम तिच्या बँकेच्या अकाउंटमध्ये जमा व्हायची. तिने काहीही करण्यावर त्यांचा रोकटोक नव्हता. फक्त त्यामुळे त्यांच्या बिझनेसला कोणतीही हानी नाही झाली पाहिजे एवढीच त्यांची इच्छा असायची. तिच्या आईला तर सोशल वर्कच्या नावाखाली फ्रेंड्स आणि किटी पार्टीतून फुरसत मिळायची नाही. जन्मल्यापासून सोनाली नोकरांच्याच हातात वाटली. जसं तिला थोडंफार समजायला लागलं तसं हॉस्टेलला टाकण्यात आलं. व्हॅकेशनमध्ये सुद्धा कधी घरी आली तरी तिला तिच्या आईवडिलांचे चेहरे बघायला मिळायचे नाही. हळूहळू सोनालीने सुद्धा हे एकटेपण स्वीकारलं होतं. ती सुद्धा तिच्या आईवडिलांशी आता महिनोमहिने बोलत नव्हती. 5 वर्षापासून तिच्यामध्ये आणि कनकमध्ये खूप छान अशी घट्ट मैत्री झाली होती. सोनाली मोठ्या घरची असूनही मनाने एकटी आहे. याच गोष्टीचा फायदा घेत ध्रुवने तिला कनकसोबत रूम पार्टनर बनवले होते. त्याला असे वाटत होते की त्या दोघीही एकत्र येऊन एकमेकींचा एकटेपणा दूर करण्यात मदत करतील आणि त्यामुळे कनकला तिथे पुण्यात तेवढा त्रास होणार नाही. आणि झालंही तसंच. त्या दोघी एकमेकींच्या सुखदुःखाच्या सोबती झाल्या होत्या. सोनालीला जरी कनकबद्दल काही माहिती नसेल तरी कनकला सोनालीबद्दल सर्व माहिती होते. दिल्लीमध्ये सोनालीचाही आलिशान बंगला होता, पण तिला हे माहीत होते की आपण जरी तिथे गेलो तरी तिथे आपल्याला एकटंच राहायचं आहे. त्यामुळे ती हॉटेलवर रूम घेऊन राहत होती. तर मित्रांनो, सोनाली आता दिल्लीमध्ये आली आहे. कनक आणि तिची भेट झाल्यावर पुढे काय होणार? सोनाली या कथेत कोणतं नवीन वळण घेऊन येणार? हे सगळं जाणून घेण्यासाठी नक्की ऐका दिलकशीचा पुढचा भाग. आणि जर तुम्हाला ही कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमचं मत कमेंटमध्ये लिहा आणि अशाच सुंदर कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.